नमस्कार, मी वैभव चंद्रसेन किसाळ, जे प्रभा माध्यमिक विद्यालय कुंभेफळ या शाळेत इयत्ता 10वी मध्ये शिकतो. गाव कुंभेफळ, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. राहणारा मराठवाड्यातला असलो तरी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन व्यथा शेतकऱ्याची आणि कामं सरकारची या शीर्षकाची कविता आपल्यासमोर मांडतो आहे. की प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करणार मायबाप सरकार, फक्त मातीच्या वासानं भरत नसतं पोट. थकलेल्या दमलेल्या या बळीराजाला अजून किती दिवस दाखवणार आहात नशिबाच्या नावानं बोट. अहो नशीब त्याचं नाही बेकार, उन्हातानात रोज मरतो तो ठार. कर्माची फळं चांगली नसतील कदाचित, म्हणून नपुंसक निर्बुद्ध लोकांमुळे मिळालं त्याला हे दळभद्री सरकार. डोळ्यासमोर थोरलीचं लग्न सजत असतं, त्याच वेळी त्याला बाबळीचं थाळ खुणावत असतं. सावकारांच्या कर्जात नशीब त्याचं फसतं आणि तुम्ही म्हणता शेतकरी उगाच भाव मागत बसतो. तुम्ही दिलेला भाव तो हसत हसत घेतो, वर्षभर गाळलेल्या घामाचा घोट तो एका मिनिटामध्ये पेतो. दुष्काळात मरत असताना दुष्काळ जाहीर होण्याची वाट बघत बसतो आणि आपण भारताला कृषी प्रधान देश म्हणत असतो. अहो भारत खरंच राहिलाय का कृषी प्रधान? भारत खरंच राहिलाय का कृषी प्रधान? किती दिवस त्याच्या मळ्यावर घालता विमा आणि अनुदान? आता तरी त्याचं माणूस म्हणून जगणं मान्य करा, नाहीतरी एक दिवस त्या जगाला उपाशी मारतान. एखादा नेता मेला की सर्वांना सुट्टी देत असता, शेतकरी आत्महत्येचा प्रश्न तुम्हाला वाटतोयच असता. त्याच्या समस्यांवर फक्त आश्वासनं देत बसता आणि मतं घेतल्यावर त्याला विसरून निवांत जगता. थंडी वाजते म्हणून सरकारी कामाच्या वेळा बदलत असता, घरामध्ये वेगवेगळे एसी हीटर पंखे लावून बसता. शेतकऱ्याला मात्र लाईट रात्री 10 ते 4 देत असता. अजून किती दिवस फक्त शेतकरीच खाणार आहे खस्ता. कोणालाही भीक नाही हक्काचा तो भाव मागतो, कोणालाही भीक नाही हक्काचा तो भाव मागतो. आज ना उद्या वाढेल म्हणून स्वप्नांसाठी वाट बघतो. कशाला गृहमंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री पदाचं सोंग घेऊन नाचता? डोळे उघडून बघा, शेतकरी आजही एका कोपऱ्यामध्ये रडत बसतो. शेतकरी आंदोलन करून करून दमला, स्वाभिमानाचा शेला त्याने गळ्यामध्ये बांधला. मायबाप लेकरं बायको सगळी नाती सोडून स्वतःचा संसार त्यानंच उद्ध्वस्त करून घेतला. स्वर्गात जागा आहे म्हणून करणार का शेतकऱ्याचा रोजच घात? स्वर्गात जागा आहे म्हणून करणार का शेतकऱ्याचा रोजच घात? त्याच्या घरात पेटत नाही साध्या दिव्याची ही वाट. अहो कुठं जाऊन हे फेडणार पाप? कर्माची फळं नियती देई लांबाप, नियती देई लांबाप. धन्यवाद.